हा सर्वप्रथम असा पेपर घ्यायचा आहे। त्या पेपरवरती विद्यार्थ्याने हात ठेवायचा आहे आणि विद्यार्थ्यानेच आपल्या हाताचा असा सुंदर छाप काढायचा आहे पेन्सिलनी। हे आता बोट खूप मोठं झालं, श्रीशाने खूप इकडून घेतलं ना, त्यामुळे श्रीशा हात ठेवा। हे बघा इथे, हां आता हात पेन्सिल पकडा, असं याच्याकडे घ्यायचं, असं याच्याकडे घ्या। बघा तुमचा हात कुठे, ठेवा हात पुन्हा। चला आपण इकडे काढूया, इथे ठेवा। आता असं पकडा, हां आता काय करा, हे असं कडे घ्यायचं, असं तुमच्या हाताला पेन्सिल टच झाली पाहिजे, कळलं का? मग हा छाप तुमच्या हाताचा खूप छान येतो। बघा टच होतीये ना हाताला पेन्सिल। झालं। मी आता श्रीशाला मदत केलेली आहे, पण तुम्ही काय करा, तुमच्या विद्यार्थ्याची खूप आधी प्रॅक्टिस घ्या पाटीवरती असा छाप काढण्याची, आणि मग नंतर त्याला स्वतःच छाप काढू द्या। आणि आता हा जो कोन आहे, या कोननी ही श्रीशा या हातावरती मेहंदी काढणार आहे, सुंदर सुंदर। काढा श्रीशा। श्रीशाने आता मेहंदी काढायला सुरुवात केलेली आहे। तर ही ॲक्टिव्हिटी घरामध्ये सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे। यामुळे काय होणार आहे, तुमच्या विद्यार्थ्याचे हे जे फिंगर्स टिप्स आहेत, या टिप्सचा खूप चांगला व्यायाम होणार आहे मसल्सचा, आणि विद्यार्थ्यांना हँडरायटिंग करताना, कलरिंग करताना त्यांच्या मसल्स खूप व्यवस्थित ग्रो झाल्यामुळे खूप सुंदर कलरिंग आणि रायटिंग करता येणार आहे। थँक्यू।